नमस्कार. आजकाल राहुलजींची परदेशात प्रतिमा खराब होते आहे. ती देशात तर खराब आहेच. तेव्हा त्यांची प्रतिमा नीट व्हावी आणि काँग्रेसची डुबती नैया पार करणारा सल्लागार काँग्रेसला हवा, की जो काँग्रेसला तारून राहुलजींना बळेबळे का होईना पंतप्रधानपदी बसवणारा हवा. अशा रणनीतिकाराची गरज आहे. तेव्हा असा जर रणनीतिकार कोणी असेल तर त्याने काँग्रेस कमिटीकडे हेड ऑफिस दिल्ली येथे संपर्क साधावा. पण त्याआधी त्या रणनीतिकाराकडे कुठले गुण हवेत आणि त्याने कुठले नियम पाळावेत याची एक यादी आम्ही सोबत पाठवत आहोत. ती वाचून मगच अर्ज करावा. सल्लागार कसा असावा याच्या काही अटी. त्याला काँग्रेस पसंत नसेल तरी चालेल, पण राहुल पसंत हवेत. वरिष्ठ काँग्रेसच्या नेत्यांच्या सल्ल्याने त्याने निर्णय घ्यावेत. वरिष्ठ म्हणजे एकदम म्हातारे, अनुभवी आणि काँग्रेसच्या खुर्चीला घट्ट मिठी मारून बसलेले आणि सतत काँग्रेस प्रमुख सोनियाजी आणि राहुलजींच्या कानात फुसफुस करणारे असे लोक. रणनीतिकार बनून आमच्या पक्षाकडून ज्ञान घेत स्वतःचा पक्ष काढणारा रणनीतिकार आम्हाला मुळीच नको. संघावर टीका, सावरकरवर टीका, परदेशात देशाची बदनामी आम्ही करतोच, पण नवीन टीका सुचवावी की जेणेकरून बदनामी ही सतत दुसऱ्याची होत राहील. परदेशात श्याम पित्रोदा व भारतात मणिशंकर अय्यर यांना जरूर भेटावं व त्यांच्या सल्ल्यानुसार रणनीती ठरवावी. राहुलजींना भाषण लिहून देताना घटनाबदल, मोहब्बतचं दुकान, अल्पसंख्याकांवर अत्याचार, देशात नफरत वाढते हे मुद्दे प्रत्येक भाषणात लिहावेत आणि ते राहुल गांधी बोलतात का ही बघावं. गणेश पूजेला नाही गेले तरी चालेल, पण इफ्तार पार्टीला जरूर जावं. राहुलजींच्या भाषणात आश्वासन देताना वाटेल ते आश्वासन द्यावं. महिलांना 8,000 रुपये महिना ऐवजी 80,000 महिना असं लिहिलं तरी चालेल, कारण आपण सत्तेवर 50 वर्ष येत नाही तोपर्यंत मतदार सगळं विसरून जाईल. पूर्वी परदेशात भारताला मदारींचा देश, जादू टोना करणारा, भूताखेतांचा देश समजला जात असे. आता काँग्रेसलाही देशात हिंदू विरोधी, देशविरोधी, मुसलमान धार्जिना समजतात. तेव्हा ही प्रतिमा बदलण्यासाठी रणनीतिकाराने अवश्य प्रयत्न करावेत. एवढ्या अटी पालन करत त्याने काँग्रेसला मजबूत करावं व राहुलजीचे हात बळकट करावेत. 5 ते 50 वर्षात का होईना राहुलजी पंतप्रधानपद मिळवून द्यावं हे स्वतंत्र विचार त्याने व्यक्त करावेत आणि स्वतःची बुद्धी मोकळ्या विचाराने वापरावी. कुणाच्याही बंधनाने त्यांनी बांधून घेऊ नये आणि अशा पद्धतीने काँग्रेसला आणि राहुलजींना देशात जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवून सत्ता लवकर मिळेल यासाठी प्रयत्न करावा. नमस्कार.